शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. पाप ताप संत्रस्त जनाची, पाप ताप संत्रस्त जनाची, अविनाशी सावली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. हा केसर शीमस ताराया, हा केसर शीमस ताराया, स्वर्गातून धावली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. पश्चातापे दग्ध शरण्या, पश्चातापे दग्ध शरण्या, निज शिष्या पावली गमाय माझी, ख्रिस्त गुरु. आजच्या मननाकरिता देवाचे वचन रोमकारास पत्र अध्याय 10 9 ते 13 ही वचने. रोमकारास पत्र अध्याय 10 9 ते 13 ही वचने. जर तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असे स्वीकारशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील तर तुला तारण प्राप्ती होईल. नीतिमत्वासाठी विश्वास धरणे अंतःकरणाने होते, तारणाचा स्वीकार करणे तोंडाने होते. शास्त्र म्हणते, जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो तो फजित होणार नाही. यहुदी व हेलेनी यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू एकच असून जे त्याचा धावा करीतात त्या सर्वांस पुरवठा करण्याइतका तो संपन्न आहे. जो कोणी प्रभूचे नाम घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय श्रोते हो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या मननासाठी निवडलेला शास्त्र भाग रोमकारास पत्राचा 10वा अध्याय आणि 9 ते 13 ही वचने आपण वाचलेली आहेत. या ठिकाणी तारणाविषयी पौल लिहिताना म्हणतो, तारण ही देवाची योजना माझ्या प्रियानो, आणि ती 2 गोष्टीच्या द्वारे मनुष्य प्राप्त करू शकतो. पहिली गोष्ट येशू ख्रिस्त आहे हे आपल्या मुखाने कबुली, आणि दुसरी गोष्ट परमेश्वराने त्याला मेलेल्यातून उठवले असा अंतःकरणात विश्वास. मुखाने कबुली आणि अंतःकरणात विश्वास. देवाचं वचन सांगतो की जो अंतःकरणात विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. आणि केवळ येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुमचे आणि माझे तारण आहे. या दुसऱ्या कुठल्याच गोष्टीच्या विराज तारणासाठी खूप मोठी धडपड चालू आहे. तारणासाठी मनुष्य इतरत्र भटकत आहे, पण देवाचं वचन सांगते की जो कोणी आपल्या मुखाने येशू ख्रिस्त आहे असं कबूल करतो आणि जो अंतःकरणात विश्वास ठेवतो त्याचे तारण होते. देवाचं वचन सांगते की कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन
त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. जो कोणी येशू ख्रिस्ताचं नाव घेऊन त्याचा धावा करेल त्याचे तारण होईल. कारण ही परमेश्वराची योजना आहे, परमेश्वराची इच्छा आहे. 1 तिमोथी त्याचा 2 अध्याय 4 वचन म्हणतो की देवाची इच्छा आहे सर्व माणसाचे तारण व्हावे. आणि तो म्हणतो की योहान शुभवर्तमान याचा 12 आणि 47 जगाचे तारण करण्यास मी आलेलो आहे. तारण देणारी देवाची योजना येशू ख्रिस्ताच्या द्वारे या जगात प्रकट झालेली आहे. पण ती साध्य करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने जर येशू ख्रिस्ताला आपल्या मुखाने कबुली केलं आणि अंतःकरणात जर विश्वास केलं तर निश्चित मनुष्याचे, तुमचे आणि माझे तारण होईल. एफेसकरास पत्र 2 आणि 8 मध्ये सांगते, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे. परमेश्वर तारण देण्यासाठी या जगात आलेले आहे. ती देवाची योजना, ती परमेश्वराची कृपा आहे. आणि ती जर तो तारण जर तुम्हाला आणि मला प्राप्त करायचं आहे तर परमेश्वराचं वचन सांगते की मुखाने कबुली आणि अंतःकरणात विश्वास. जो कोणी मुखाने कबूल करतो की येशू ख्रिस्त हा प्रभू आहे आणि अंतःकरणात विश्वास ठेवतो की परमेश्वराने त्याला मेलेल्यातून उठवलेले आहे, त्या प्रत्येकाचे तारण होते. देवाचं वचन सांगतं की जो कोणी येशू ख्रिस्ताचं नाव घेऊन त्याचा धावा करतो त्या प्रत्येकाचं परमेश्वर तारण करताय. देवबाप करो या वचनाच्या द्वारे आज प्रत्येकाला आशीर्वादित करो आणि जो कोणी त्याचा धावा करते त्या प्रत्येकाचे तारण करो. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवबाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या देवाच्या समोर येऊन तुला धन्यवाद देतोय प्रभू. तुझी स्तुती करतो परमेश्वरा, कारण दुसऱ्या कुठल्याच गोष्टीने नाही पण परमेश्वरप्पा तुझ्यावर विश्वास ठेवल्याने प्रभू, परमेश्वरप्पा परमेश्वर अंतःकरणात कबूल केल्याने आमचे तारण होते. प्रभूशी आम्ही प्रार्थना करतोय, जितके लोक तारणासाठी धावपळ करतायत प्रभू त्या प्रत्येकास कळू दे. आज जे तुझं वचन ऐकतील प्रभू प्रत्येकास समजू दे की तुझं नाव घेऊन प्रभू जे विश्वास ठेवल्याने प्रत्येकाचं तारण होते. प्रभू तारण ही तुझी परमेश्वरप्पा योजना आहे परमेश्वरप्पा, आणि प्रभू ती प्रत्येकासाठी तू दिलेली आहेस. आणि प्रभू आम्ही प्रार्थना करतो जो कोणी तारणासाठी धडपड करत आहे त्या आज प्रत्येकास तुझं तारण मिळू दे. प्रभूशी आम्ही प्रार्थना करतो प्रभू, प्रत्येकाने पश्चाताप करून तुझ्या जवळ यावं, तुझ्या नावाची कबुली आपल्या मुखाने करावी प्रभू, आणि आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवून आपलं तारण साधून घ्यावा अशी तुझ्यासाठी प्रार्थना करताय प्रभूजी. कारण परमेश्वर तारण दुसऱ्या कोणाकडूनच नाही, केवळ तुझ्याकडून आहे. म्हणून प्रार्थना कर, जे तुझ्याकडे धावपळ करतायत अशा प्रत्येकासाठी तू आज तारण दे आणि प्रत्येकाचं परमेश्वरा उद्धार कर. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हृदयी माझ्या पाहिन जिकडे तिकडे हो मावली कमाई माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली कमाई माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त ख्रिस्त जय ख्रिस्त ख्रिस्त जय. ख्रिस्त ख्रिस्त जय ख्रिस्त ख्रिस्त जय. भजनी मती रंगली कमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली कमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली कमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.